आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। गणपत गायकवाडांची स्टाईल वापरायची। तुमचा न्याय घेण्यातशी आज स्वतः आले, पाठपुरावा केलाय। असं पाठपुराव्याला पूर्ण उत्तर भेटेपर्यंत ताई आपल्या बरोबर राहणार। अगर यांनी न्याय दिला तो सुलभाताई इथं परत येणार। गणपत गायकवाडांची स्टाईल वापरायची। महावितरण के लापरवाह कार्यप्रणाली के खिलाफ सुलभा गायकवाड़ आक्रामक, अधिकारियों को घेरा। भाजपा विधायक गणपत गायकवाड़ की पत्नी सुलभा गायकवाड़ ने महावितरण की लापरवाही के खिलाफ आक्रामक रुख अपनाते हुए अधिकारियों को जमकर फटकार लगाई। गणपत गायकवाड़ के विधानसभा क्षेत्र में आशेले, मानेरे और उल्लासनगर कैंप 4 के नागरिक पिछले कुछ महीनों से बिजली समस्याओं से जूझ रहे हैं। इन समस्याओं के विरोध में आज सुलभा गायकवाड़ और भाजपा पदाधिकारियों ने महावितरण के कार्यालय में धावा बोला। सुलभा गायकवाड़ ने अधिकारियों को नागरिकों की समस्याओं को हल करने में विफलता के लिए कड़ी चेतावनी दी। उन्होंने स्पष्ट किया कि यदि समस्याओं का समाधान नहीं किया गया तो गणपत गायकवाड़ स्टाइल में जवाब दिया जाएगा। इस दौरान आशेले, मानेरे और उल्लासनगर के नागरिकों ने भी अधिकारियों के सामने अपनी बिजली समस्याओं की लंबी सूची प्रस्तुत की। यह कदम नागरिकों की परेशानियों को सुनने और हल निकालने की दिशा में एक महत्वपूर्ण प्रयास माना जा रहा है। इस मौके पर पूर्व नगर सेविका इंदिरा तरे, युवा नेता नितिन तरे, अंकुश कडू, जीतू ठाकुर, गोपी कडू, हनुमान कडू, कमल पंजाबी, नीलेश बोबडे, योगेश म्हात्रे, उदया पाटिल, विकास गुजर, महिला मंडल अस्मिता गायकवाड़, विनायकी पाटिल और बड़ी संख्या में पदाधिकारी उपस्थित थे। आशेले, मानेरे गावाच्या या लाईटच्या समस्या होत्या आणि वारंवार नागरिक माझ्याकडे येत होते, त्या तक्रारी करत होते की आम्हाला लाईटचा पुरवठा पूर्णपणे होत नाही। आज आम्ही इथे या ऑफिसर यांना पत्र देऊन त्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या यासाठी आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिलेला आहे आणि तो नाही लवकर त्यांनी केला तर आम्ही गणपत गायकवाड यांची स्टाईल वापरून त्यांना समस्यांचा तोडगा काढायचा। सुलभाताई आगे बढ़ो। तक्रार नोंद होऊन पण कारवाई होत नाही, कारवाई होत नाही। हे लोक लक्ष देत नाही। तरी पण त्याला तोच देतो रेग्युलर प्रमाणे। अधिकारी आमच्या महिलांची पद्धतशीर हां बोलत नाही नाही मला बेटा काही प्रॉब्लेम नाही। आम्हाला वेळ नसतो भेटायला। काही आमच्याकडे पण महिला वर्षभर मला कधी भेटले तुम्ही? एवढे आले म्हणून बोलताय का? जे काही तुमच्या समस्या असेल त्यांच्यावर ते आपल्याला उत्तर देतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल। कोणालाही न्याय हे होणार नाहीये। ते त्यांच्या यांनी जे करतात ते आपण त्यांना करून नाही द्यायचं। जे आपल्याला पाहिजे तेच करायला त्यांना लावायचे। त्यांचा खांबा काढून द्या, गटारीत आहे तो। 5 वर्ष झाले 3 वर्ष झाले 15 वर्षाला चाळी बनल्या तिथे खांबा जागा द्यायला पाहिजे। तो खांबासाठी जागा नाही बोलला। 15 वर्ष झाले तिथे रूम येऊन खांबासाठी जागा नाही बोलतात। तुम्ही जागा नाही तर अंडरग्राउंड लाईट वायर देऊ शकता ना? पर्याय काढायचा। तुम्ही नाही हा शब्द नका बोलू, पर्याय काढा। अलाउड आहे।
तुम्ही आता हे बिल वगैरे हात मागे घे, हात मागे घे. बस. विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी जुन्या झालेल्या विद्युत तारा बदली करणे. आषाढी मानेरेमध्ये ट्रान्सफॉर्मर कमी क्षमतेने असल्यामुळे या भागात लाईटचे प्रमाण कमी जास्त होत असते. त्यामुळे जास्तीत जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविणे. तिसरं, आषाढी व मानेरे मध्ये विद्युत तारा चाळीमध्ये मध्ये असतात. यामुळे तारा तुटून उद्या काही जीवित हानी झाल्यावर याला कोण जबाबदार असणार याचे अहवाल उत्तर द्यावे. आषाढी मानेरेमध्ये नेहमी सारखी लाईट जात असते. त्यामुळे नागरिकांना पाणी भेटत नाही. विद्युत समस्याबद्दल नागरिक तक्रार घेऊन महावितरणाच्या कार्यालयामध्ये गेले असता तेथील कर्मचारी त्यांना उडवडीचे उत्तरे देऊन अक्षरशः हकलून लावतात. नाही, नागरिकांना जास्त विद्युत बिल येत आहे. त्यावरची सुद्धा उपाययोजना करणे आवश्यक आहे. यावर काही लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाही तर आम्ही तुम्हाला जबाबदार आंदोलन करू. तुम्ही किती दिवसामध्ये वरील समस्या सोडवणार याचे लेखी उत्तर देण्यात यावे. आता एवढा आमच्या प्रश्नांचे उत्तर द्या तुम्ही. काय ते करा लवकर. 45 मिनिटासाठी पाणी येतं आणि सगळ्यांच्या मोटर एकत्र चालू झाल्या की बरोबर पुणे मोटेलच्या समोरील डीपी मध्ये फ्यूज उडतो. सकाळी फोन केला, अरे आता आम्ही नाईटवाले घरी चाललोय, आता देवाले 8 वाजता येतील, त्यानंतर येणार. पाणी येतात 40 मिनिटं आणि लाईट रिपेअर करायला जातात 2 तास. साहेब तुम्हाला पण माहिती आहे दररोज आहे. लॉकडाऊन मध्ये डीपी बदलवली आपण. आम्ही कंप्लेंट तेव्हा पण मोर्चा घेऊन आलेलो. आमदार साहेब आलेले, डीपी बदलून दिली, तरी सुद्धा रोज प्रॉब्लेम आहे. आमच्या इकडे पाणी आली, लोकांचे मोटर चालू झाले की रोज लाईट जाते आणि रोजच्या रोज आम्हाला पाणी भेटत नाही. आठवड्यातून 2च दिवस पाणी येतं आणि त्या वेळेत लाईट जाते. साहेब मला सांगा की आपल्यामध्ये रात्रीची उपलब्ध सुविधा आहे का नाही? एखाद्याची रात्री लाईट गेली आहे ना, मग रात्री काय एखाद्याची रात्री बोलतात फोन उचलत नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की या भागाला लागून जो कृष्णानगर एक भाग आहे, अक्षरशः ते लोक वैतागलेले आहेत. ते म्हणतात आमची ट्यूबलाईट लागत नाही, आमचा फ्रीज चालत नाही, आमच्या एवढं डीम पॉवर आहे. तिथं वायरी येत नाही, एवढ्या जवळजवळ वायरी आहेत. कधीही वायर तुटून अपघात होण्याची शक्यता आहे. तसं जर काय झालं तर आम्ही त्याचा जिम्मेदार तुम्हाला धरू. बरोबर आहे, तुमच्याकडे एक मिनिट साहेब, जरा ऐका ना एक मिनिट. मी काय बोलतो, एखाद्या माणसाला जर चुकून जास्त बिल आला, आता आमच्या गावामध्ये एका माणसाला 1500 रुपये बिल येतं, जास्तीत जास्त 1800 रुपये आले. त्याच्या घरामध्ये फ्रीज पण नाही, काहीच नाही. त्याला 7000 रुपये बिल आला महिन्याला. तो माणूस ते चक्रा मारून मारून आम्हीच्या ऑफिसला पण येऊन चक्रा मारून मारून कंटाळला. शेवटी तुमच्या माणसांनी काय त्याच्या काहीच बघितलं पण नाही. काय नावाचं कनेक्शन आहे? महेंद्र कडू म्हणून. आता काय भरला त्यांनी, तुमच्या लोकांनी त्याला भरायला लावला. 2 मिनिटं बघा, चुकीच्या तुमच्या साहेबांनी केलाच नाही. तो 2 महिने चक्र, महेंद्र कडू म्हणून 2 महिने चक्र मारून थकला, पण इथे कोणी लक्ष दिलं नाही. त्याचा बिल एवढा येतो, त्यांनी कमीत कमी तिथे येऊन बघायला पाहिजे. 2 मिनिटं यांना बोलू द्या. एका बिल्डिंगला ट्रान्सफॉर्मर पाहिजे. तुम्ही काय करता, त्या बिल्डिंगची जागा ट्रान्सफॉर्मर नाही लावत. आमचे जे जुने ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यावर कारण सोसायटी तसं सरांचं ज्युनियर माणूस जो लाईट बिल भरतो त्याचीच लाईट डीम होणार, त्याचा शटडाऊन होणार. आणि बाकीच्या लोकांचा तो ट्रान्सफॉर्मर तुम्ही जिथे जागा दिली तिथे लावत नसल्यामुळे, तुमचे अधिकारी बरोबर काम करत नसल्यामुळे आमच्यासारख्या सामान्य माणसाला, गरीब जनतेला त्रास होतो. आणि मेन काय माहितीये, सर्वात महत्वाचं काय माहितीये, आम्हाला सामान्य जनतेला विचारतात जागा द्या डीपी साठी. नवीन आले, यांना तो विषय माहिती नाही.